आपण काल लेक्चरमध्ये अणुउद्योगीकरण मग या ठिकाणी अणुउद्योगीकरणामध्ये आपण बघितलेलं होतं की मध्ययुगामध्ये त्यात 18व्या शतकात भारतात मोठ्या प्रमाणात हस्तउद्योग हे भरभराटीला आलेले दिसून येतात. मग या ठिकाणी जे उद्योग भरभराटीला आले होते त्यामध्ये विशेषतः उल्लेख करत असताना रेशीम, लोकरी, सुती कापड, खनिज तेल, कोरीव भांडी, शस्त्रास्त्रे, मौल्यवान दागिने, चामड्याच्या वस्तू, सुगंधी द्रव्ये, रंगद्रव्ये, संगमोरी, चंदनी, कोरीव काम, कागद, जहाज बांधणी इत्यादी उद्योगधंदे हे परंपरेने चालत असलेले आपल्याला दिसून येतात. एवढंच नव्हे तर या ठिकाणी बंगालमधील ढाका, मुर्शिदाबाद, बिहारमधील पाटणा, उत्तर प्रदेशातील जौनपूर, वाराणसी, आग्रा, पंजाबमधील मुलतान, लाहोर, गुजरातमधील अहमदाबाद, सुरत, मध्य प्रदेशातील चंदेरी, बुरहानपूर, आंध्र प्रदेशातील मच्छलीपट्टम, विशाखापट्टम, कर्नाटकातील बंगलोर, तामिळनाडूतून कोईमतूर, मदुराई, महाराष्ट्रातील औरंगाबाद ही जी शहरे होती ही उद्योगधंद्यासाठी भरभराटीला आलेली होती. काश्मीरचा प्रदेश हे लोकरी उत्पादनासाठी प्रसिद्ध होता. बंगाल, महाराष्ट्र, आंध्र प्रदेशातील जहाज बांधणीसाठी हा प्रदेश महत्त्वाचा होता. या ठिकाणी काश्मीरचा लोकर उत्पादनासाठी प्रसिद्ध असलेला दिसून येतो. महाराष्ट्र, बंगाल, आंध्र प्रदेश हे जहाज बांधणीसाठी प्रसिद्ध होते. 18व्या शतकात भारत हे जगातील उद्योगधंद्याचे महत्त्वाचे केंद्र होते. हस्तउद्योग शेतीच्या समन्वयामुळे भारतात समृद्धी नांदत होती. मग या ठिकाणी भारतातील हस्तोद्योगात फक्त कारागीरच आघाडीवर होते असं नाही, तर शेतकरी देखील या भागात काम करत असलेले दिसून येतात. यामुळे खऱ्या अर्थाने भारतामध्ये समृद्धी नांदत होती आणि त्यामुळेच गावातील गरजा ह्या गावातच भागवल्या जात होत्या. गावाची अन्नधान्याची गरज शेतकरी भागत, तर विविध वस्तूच्या गरजा ह्या आलुतेदार बलुतेदार या ठिकाणी भागवत असलेल्या दिसून येतात. मग या अणुऔद्योगिकीकरणाचा अर्थ काय, तर अणुऔद्योगिकीकरण म्हणजे ब्रिटिश काळामध्ये संपन्न शहरातील कसबी उद्योगांचा स्वयंपूर्ण खेड्यामधील कुटीर उद्योगांचा जो ऱ्हास घडून आलेला होता त्याला अणुऔद्योगिकरण असं म्हणतात. मग या अणुऔद्योगिकरणाची कारणं नक्की काय होती, तर पहिलं कारण आपल्याला सांगता येईल की ब्रिटिशांनी जे केलं होतं ते म्हणजे संस्थाने खालसा करणे. मग ब्रिटिशांनी भारतात विजय प्रक्रिया प्राप्त केल्यानंतर थोड्या अवधीने मोठ्या प्रमाणात संस्थाने विलीन करण्यात आलेली दिसून येतात. ही संस्थाने विलीन करताना ब्रिटिशांनी 2 मार्गांचा अवलंब केला. त्यात युद्ध आणि कूटनीतीचा वापर केला. यात संस्थानातील राजे महाराजे, त्यांचे नातेवाईक, त्यांच्या अधिकाऱ्यांना मोठ्या प्रमाणात ऐश आरामी जीवन जगत, यामुळे चैनीच्या वस्तू देखील मोठ्या प्रमाणात खपत. परंतु ही जी संस्थाने होती ही संस्थाने जर ब्रिटिश साम्राज्यामध्ये विलीन झालेली होती, त्यामुळे ज्या वस्तू हे अधिकारी मागत असे या वस्तूंची मागणी कमी झाली. आणि दुसरी गोष्ट म्हणजे या संस्थानांच्या प्रदेश जो होता या प्रदेशावर ब्रिटिशांचे नियंत्रण प्रस्थापित झाल्यामुळे स्थानिक कारागिरांना आपला माल तो हव्या त्या भावात मिळवण्यासाठी या कारागिरांवर देखील ब्रिटिश प्रशासनाने दडपण आणलेलं दिसून येतं. यामुळे कंटाळून मोठ्या प्रमाणात कारागिरांनी आपलं काम सोडून दिलेलं दिसून येतं. त्यातून अणुऔद्योगिकीकरणाची प्रक्रिया जी होती ती वेगाने होत गेलेली दिसून येते. त्याच्यानंतर दुसरं कारण सांगता येईल ते म्हणजे ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीचं धोरण. मग ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी व तिचे अधिकारी भारतीय राजा महाराजांकडून मिळालेल्या सवलतीचा गैरफायदा घेत असलेले दिसून येतात. मोगल बादशहाकडून मिळालेले जकात मोफतीचं माफीचं प्रमाणपत्र त्याला दस्तक असं या ठिकाणी म्हटलं जात असलेलं दिसून येतं. हे दस्तक कंपनीच्या व्यापारासाठी दिलेले होते, परंतु ते अधिकारी कंपनीच्या ब्रिटिश अधिकारी ते आपल्या खाजगी व्यापारासाठी देखील वापरत असलेलं दिसून येतं. त्यामुळे स्थानिक व्यापाऱ्यापेक्षा त्यांचा माल ब्रिटिशांचा माल हा स्वस्ताने विकला जात असे. व्यापाराची मक्तेदारी कंपनीच्या ताब्यात ठेवण्यासाठी कंपनीचे प्रतिनिधी भारतीय कारागिरांना वेगवेगळ्या प्रकारे छळत देखील असत. या छळाच्या आपल्याला अनेक कथा देखील असलेल्या दिसून येतात. भारतीय विक्रेत्यांना आपला माल पडत्या भावाने देखील या ठिकाणी विकलेला दिसून येतो असे. यामुळे या भारतीय उत्पादकांचे धंदे बसलेले देखील दिसून येतात. त्याच्यानंतर आपल्याला पुढचं कारण जे सांगता येईल
ते म्हणजे संरक्षण जकातीचं धोरण. मग संरक्षण जकातीचं धोरण बघत असताना ब्रिटिश भारतात येण्या अगोदर किंवा ब्रिटिश भारतात आल्यानंतर काही काळ भारत हा हस्तउद्योगातील मालाचा विशेष सांगायचं म्हटलं तर कापड जे होतं ते भारतातून मोठ्या प्रमाणात निर्यात होत असे. परंतु इंग्लंडमधील मालाला संरक्षण देण्यासाठी संरक्षण जकातीच्या भिंती उभारण्यात आल्या आणि या संरक्षण जकातीमुळे भारतीय व्यापाराचे चित्र बदललेलं दिसून येतं. मग इसवी सन 1700 ते 1720 मध्ये 1720 मध्ये या ठिकाणी ब्रिटिश पार्लमेंटने कायदे करून भारतीय सुती व रेशमी कापडांच्या वापरासाठी इंग्लंड वासियांसाठी निर्बंध लादले. एकीकडे भारतीय मालासाठी ब्रिटिश बाजारपेठेची दारे बंद करताना दुसरीकडे इंग्लंडमधील यंत्रावर तयार होणारा माल भारतीय बाजारपेठेत खुलेपणाने खपविला जाऊ लागला. भारतातून इंग्लंडकडे निर्यात होणाऱ्या मालावर जाचक जकाती पण इंग्लंडमधून येणाऱ्या मालाला मात्र उदार सवलती असं या ठिकाणी एकमार्गी खुल्या व्यापाराचे धोरण अवलंबिलेलं दिसून येतं. विशेषतः मुक्त व्यापाराच्या धोरणानंतर हे धोरण अधिकच घट्ट बनलं. मग याची आकडेवारी पाहिली तर भारताची पक्क्या मालाची आश्चर्यकारकपणे निर्यात या ठिकाणी कमी झाली. आयात मोठ्या प्रमाणात वाढलेली या ठिकाणी दिसून येते. मग या ठिकाणी इसवी सन 1787 मध्ये भारतातून इंग्लंडला वार्षिक 30 लाख रुपये मालाची मलमल निर्यात केली जात होती. यानंतर तिच्या या मलमलीवर 75% जकात आकारल्यामुळे निर्यात कमी होऊ लागली देखील दिसून येते. त्याच्यानंतर आपल्याला पुढचं कारण सांगता येईल अनऔद्योगिकीकरणाचं. ते म्हणजे इंग्लंडमधील औद्योगिक क्रांती. जगात पहिल्यांदा औद्योगिक क्रांतीची सुरुवात जी होती ती इंग्लंडमध्येच झालेली दिसून येते. मग या औद्योगिक क्रांतीमुळे उत्पादन साधनांमध्ये बदल होऊन मानवी बळाची जागा जी होती ती आता यंत्राने घेतलेली होती. मग यंत्राच्या साहाय्याने माल हा तयार होऊ लागलेले उत्तम प्रतीचा स्वस्त दरातील व प्रचंड प्रमाणावरील पक्का माल या ठिकाणी तयार होऊ लागला. हाताने काम करणाऱ्या भारतीय कारागिरांना यंत्राच्या वेगाशी स्पर्धा करणे मात्र शक्य नव्हते. त्याचप्रमाणे यंत्र उत्पादित माल हस्तउद्योगातील मालापेक्षा अधिक स्वस्तही मिळू शकत असे. त्या मालाचा दर्जा श्रेष्ठ असलेला दिसून येतो. मग भारतात तयार होणारा जड आणि महाग माल खपणे या ठिकाणी अवघड होऊन बसले आणि शेवटी मालाची मागणी बंद झाल्यामुळे उत्पादन देखील बंद झाले. मग या ठिकाणी हीच प्रक्रिया रेशमी, लोकरी माल, लोखंडी भांडी, काच, कागद यांच्या बाबतीत दिसून येते. आणि इंग्लंडमधील औद्योगिक क्रांतीला भारतीय हस्तउद्योगाने विनाशाच्या दारावर नेऊन ठेवलेले दिसून येतात. परिवहनाच्या साधनांचा विकास. इंग्लंडचे भारतात प्रशासन प्रस्थापित झाल्यानंतर प्रशासनासाठी महत्त्वाच्या नगरांना जोडण्यासाठी सडक निर्मिती योजना प्रारंभ झाली. त्याचबरोबर व्यापारी दृष्टिकोन. नंतरच्या काळात 1813चा जो चार्टर ॲक्ट होता मुक्त व्यापार धोरणाला या ठिकाणी स्वीकारण्यात आला. इंग्लंडमधील औद्योगिक क्रांतीसाठी लागणाऱ्या कच्च्या मालाची गरज लक्षात घेऊन भारतात रेल्वे निर्मितीला प्रारंभ झाला. 1853 मध्ये धावणारी मुंबई ठाणे ही भारतातील नव्हे तर आशिया खंडातील पहिली रेल्वे होती. त्यानंतर लोहमार्गाचे जाळे हे व्यापारी दृष्टिकोनातून भारतभर पसरण्यात आलेले दिसून येतात. मग या ठिकाणी या दळणवळण साधनांचा उपयोग भारतीय व्यापाऱ्यापेक्षा या मालापेक्षा ब्रिटिश व्यापारी ब्रिटिश मालालाच मोठ्या प्रमाणावर होता. या साधनांमुळे भारताच्या कानाकोपऱ्यात जाऊन बसलेला दिसून येतो. स्थानिक हस्तउद्योगातील मालाला या ठिकाणी गारद करू लागलेल्या दिसून येतात. अगदी खेड्यातील दारापर्यंत या ठिकाणी हा माल पोहोचला. मग भारतीय माल मात्र या मालाशी स्पर्धा करू शकला नाही. मग दळणवळण साधनानेच विशेषतः रेल्वेने भारतीय उद्योगांना विनाशासाठी मोठी मदत केलेली देखील आपण बघितलेली दिसून येते. त्याच्यानंतर या अनौद्योगिकीकरणाचं आपल्याला पुढचं कारण सांगता येईल ते म्हणजे कच्च्या मालाची निर्यात. भारत हा भारतात ब्रिटिश येण्यापूर्वी किंवा आल्यानंतर काही काळ पक्क्या मालाच्या निर्यातीदार होता. परंतु ब्रिटिशांचे भारतात निर्यात प्रस्थापित झाल्यानंतर पक्क्या माल आयात कच्चा मालाच निर्यातीचा देश बनला. वास्तविक
ब्रिटिश भारतात आल्यानंतर भारतीय व्यापाऱ्यामध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झालेली होती, परंतु तो माल कच्च्या मालाच्या निर्यातीस किंवा पक्क्या मालाच्या आयातीस असलेला दिसून येतो. त्याचप्रमाणे ब्रिटिश व्यापार जरी वाढला असला तरी व्यापार करणारे, त्याला संरक्षण प्रोत्साहन देणारे परकीय असल्यामुळे व्यापाराचा नफा भारतीयांना मिळण्याऐवजी तो परकीय मिळत होता. त्यातूनच कच्चा माल निर्यात होऊ लागला आणि पक्का मालासाठी कच्चा माल हा कमी पडला. त्यातून साधन संपत्तीची लूट ही भारताला चांगलीच महागात पडली. त्याच्यानंतर राजकीय नियंत्रण. परकीय कंपन्या मोठ्या प्रमाणात भारतात 15व्या शतकापर्यंत दाखल झाल्या होत्या. त्या कंपन्या 16व्या शतकात देखील व्यापार करत असलेल्या या ठिकाणी दिसून येतात. भारतीय हस्तउद्योगावर नियंत्रण प्रस्थापित करण्यावरचा प्रयत्न केला, परंतु एकदा राजकीय नियंत्रण प्रारंभ झाल्यानंतर भारतीय अर्थव्यवस्था सुद्धा पकड बसवण्यास प्रारंभ केला. मग राजकीय नियंत्रण व संरक्षण कमी झाल्यामुळे भारतीय कारागीर या ठिकाणी निराश्रित झाले, त्यांचे आश्रयकर्ते बनले. भारतीय कारागिराकडून आपल्याला हवा तो माल हव्या त्या किमतीत निर्माण करून घेण्यास प्रारंभ केला व अणुउद्योगीकरण या ठिकाणी घडत गेलेले दिसून येतात. त्याच्यानंतर भारतीय कारागिरांमध्ये गुपितं फोडण्याची सक्ती. मग या ठिकाणी भारतीय हस्तउद्योगाला ऱ्हासाचं कारण हे एक महत्त्वाचं कारण मानलं जातं. मग भारतीय मालाचा दर्जा श्रेष्ठ असल्यामुळे अंतर्गत व परकीय मालामध्ये किमती टिकवून होता, परंतु सुरुवातीला काळात भारतीय शासक जे होते त्यांचं या भारतीयांना संरक्षण होतं. जोपर्यंत आपली सत्ता होती तोपर्यंत संरक्षण होतं, परंतु ज्यावेळेस ब्रिटिशांची सत्ता आली त्यावेळेस या विदेशी कंपन्यांकडून कारागिरांना मात्र त्या कारागिरांच्या मर्जीविरुद्ध या ठिकाणी माल कमी किमतीत घेऊ लागले. त्यामुळे बाजारपेठेची मागणी पाहून कारागीर भाव ठरवत असे, परंतु नंतरच्या काळामध्ये भारतीय राज्यसत्ता दुर्बल झालेली दिसून येते व ब्रिटिशांचे राजकीय नियंत्रण ज्यावेळेस प्रस्थापित झालेले होते. मग आपण कशापासून माल बनवितो आणि राजकीय संरक्षण कशापासून माल बनवितो आणि याची माहिती परकीय कंपन्या घेऊ लागल्या व आपल्या वखरी व देशामध्ये तो माल निर्माण करू लागलेला देखील दिसून येतो. यामुळे भारतीय उद्योगधंदे आपोआपच मागे पडलेले दिसतात. त्याच्यानंतर सार्वजनिक ठिकाणी मालाचे प्रदर्शन भरून मग ही बाब सर्वप्रथमतः औद्योगिक क्रांतीमध्ये समोर आलेली दिसून येते. यंत्रापासून निर्माण होणारा सुटसुटीत आणि स्वस्त मालाची प्रदर्शने सार्वजनिक ठिकाणी भरवण्यास प्रारंभ करून तो मालाकडे भारतीयांना आकर्षित करण्याचे प्रयत्न त्यात काही प्रमाणात सफलही झाले, कारण भारतीय हस्तउद्योगातील यंत्रनिर्मित मालापेक्षा खालच्या दर्जाचा आणि महागाई होता. त्यामुळे मालाची विक्री आपोआप थांबू लागली आपल्याला दिसून येते. त्याच्यानंतर औद्योगिकीकरणाचे परिणाम. मध्ययुगीन भारतात शेती आणि हस्तउद्योग यांचा समन्वय आल्यामुळे भारतात समृद्धी नांदत होती. मग या ठिकाणी या हस्तउद्योगाचे परिणाम. भारतीय दारिद्र्यात वाढ. तर मध्ययुगीन भारतात शेती उद्योगधंदे यांचा समायन होता. स्वयंपूर्ण ग्रामीण अर्थव्यवस्था ही गावाकडील गरजा गावातच भागवल्या जात असे. हस्तउद्योग कारागिरी आघाडीवर होते, त्यामुळे भारतीय शेतकरी सुद्धा या ठिकाणी काम करत असत. मग त्यामुळे निसर्गाने जरी शेतीच्या बाबतीत एखाद्या वेळेस दुर्लक्ष केले तरी शेतकरी हस्तउद्योग व्यवसायामुळे निश्चितपणे तारला जात होता, परंतु ज्यावेळेस हस्तउद्योगाचाच विनाश झाला त्यामुळे भारतीय शेतकरी उदरनिर्वाहाला मुकले आणि या ठिकाणी भारतीय शेतकरी फक्त शेतीवरच अवलंबून राहू लागला आणि भारतीय शेतकऱ्याच्या दारिद्र्यात वाढ झालेली आपल्याला दिसून येते. त्याच्यानंतर हस्तउद्योग या औद्योगिकरण जे घडून आलेलं होतं त्यामुळे या बेकारीत वाढ झाली आणि शेतीवर अतिरिक्त बोज निर्माण झालेला दिसून येतो. मग ज्यावेळेस हस्तउद्योगाचा विनाश घडून आला त्यामुळे बेकारीमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली. लोकांना हस्तउद्योगाच्या विनाशानंतर दुसरे काही काम नव्हते. भारतात नवीन उद्योगधंदे नव्हते. यामुळे कारागिरांच्या उदरनिर्वाहासाठी ते शेतीकडे वळण्याशिवाय दुसरा पर्याय नव्हता. शेतीवर अवलंबून असणाऱ्यांची संख्या वाढत गेली, त्यामुळे शेतीवर अतिरिक्त बोजा पडलेला आपल्याला दिसून येतो. आणि दुसरी गोष्ट म्हणजे की संस्थाने खालसा केल्यामुळे लष्कर आणि संस्थानांमध्ये उपजीविका करणारा वर्ग ही शेतीकडे वळालेला दिसून येतो. वाढती लोकसंख्या, त्याच्यानंतर हस्तउद्योगांचा झालेला विनाश या सगळ्यात महत्त्वाचा घटक या ठिकाणी या जास्तीत जास्त लोक हे उदरनिर्वाहासाठी शेतीकडे वळालेले दिसून येतात. त्यामुळे शेतीची दूरदशेची जी कारणं होती त्यातील हे एक कारण सांगता येईल. त्याच्यानंतर आपल्याला स्वयंपूर्ण
ग्रामीण जीवनाचा ऱ्हास. मग मध्ययुगात शेती व हस्तउद्योगात हातात हात घालून वाटचाल करत होते, परंतु ग्रामीण जीवनातील हा मेळ ब्रिटिशांमुळे नष्ट झाला. स्वस्त दरातील यंत्रनिर्मित माल दळणवळणाच्या आधुनिक साधनांमुळे गावागावात जाऊन पोचला. आता मात्र वस्तुविनिमय पद्धतीची जी पद्धत होती तिची जागा आता रोखीचा व्यवहाराच्या साहाय्याने घेतलेली दिसून येते. वातावरणात खेड्यातील अनेक उद्योगधंदे ऱ्हास पावलेले दिसून येतात. गावाच्या गरजा आता गावातच भागविण्याशा झाल्या. मूळ स्वयंपूर्ण असलेली खेडी परावलंबी बनवू लागली आणि परदेशी माल खेड्यापर्यंत पोहोचू लागलेला दिसून येतो. खेड्यातील धान्य माल कच्चा माल हा परदेशात जाऊ लागल्यामुळे या ठिकाणी भारतीयांचे दुहेरी शोषण झालेले दिसून येते. त्याच्यानंतर औद्योगिकरणामुळे उद्योगप्रधान शहरांचा ऱ्हास झालेला दिसून येतो. मग यामध्ये मध्ययुगीन शहरांचं वर्णन करताना प्रशासकीय, व्यापारी, उद्योगी, धार्मिक असं केलं जातं, परंतु प्रशासकीय संस्थानांच्या विलिनीकरणामुळे ही विघटनाच गेलेली दिसून येतात. प्रामुख्याने याच काळात अन्य शहरांपेक्षा उद्योगी शहरांचा मोठ्या प्रमाणात विनाश घडून आला. त्या ठिकाणी चालणारा उद्योगच नष्ट पावला. त्यामुळे शहराचे महत्त्व आपोआप कमी झाले आणि हस्तउद्योगाच्या ऱ्हासामुळे ढाका, मुर्शिदाबाद, सुरत अशा गर्दीच्या व भरभराटीच्या शहरांना अवकळा प्राप्त झाली. लंडन एवढ्या शहरा एवढंच मुर्शिदाबाद हे शहर असलेलं दिसून येतं. मग या ठिकाणी 1751मध्ये या ढाक्याचं वर्णन करताना क्लाइड यांनी ढाक्याचं वर्णन भारतीय मँचेस्टर असं केलेलं दिसून येतं, परंतु इंग्रजांच्या काळात या ठिकाणी या नगरांचा ऱ्हास घडून आलेला दिसून येतो. त्याच्यानंतर ग्रामीण भागात कर्ज बाजारीपणा या ठिकाणी वाढलेला दिसून येतो. मग या ठिकाणी ग्रामीण भागात कर्ज वाढण्यास अनेक घटक जबाबदार होते. त्यामध्ये हस्तउद्योगांचा ऱ्हास हे देखील एक म्हणता येईल. उद्योगांचा आणि शेतीचा समन्वय या काळात चालू राहिला तर नैसर्गिक आपत्तीला तोंड देऊन जास्तीत जास्त जमीन महसूल भारतीय शेतकरी देऊ शकत होते आणि नैसर्गिक आपत्तीच्या काळात भर करणे ग्रामीण भागातील शेतकऱ्याला कर्ज घेतल्याशिवाय पर्याय असलेला दिसून येत नाही. त्याच्यानंतर ग्रामीण जीवनात बंदिस्त समाप्ता. मग औद्योगिक ऱ्हासामुळे ग्रामीण जीवनाची स्वयंपूर्णता नष्ट झाली. त्यामुळे ग्रामीण भागातील कमी झाले, बंदिस्तता कमी झाली. खेड्याचा बाह्य जगताशी संबंध वाढला. भारतीय खेडी बाह्य बाजारपेठेशी त्याद्वारे नव्याने उदयास आलेल्या आर्थिक राष्ट्रीय व्यवस्थेशी जागतिक जोडली जाऊ लागली. त्यामुळे परंपरागत जातीत चालणाऱ्या कामाचा तडा अशा प्रकारे सामाजिक बंधने स्थितील होण्यास मदत झालेली दिसून येतात. त्याच्यानंतर राष्ट्रीय जागृती. तर सुरुवातीच्या काळात या बाबीकडे लक्ष गेले नाही, परंतु जसजसा भारतात दारिद्र्यता जाऊ लागली त्याप्रमाणे चिकित्सा झालेली दिसून येते. मग या ठिकाणी राजा राममोहन राय, भास्कर पांडुरंग तरखडकर, रामकृष्ण विश्वनाथ, लोकविद्वादी भाऊ महाजन, रानडे, दादाभाई नौरोजी यांनी सगळ्यांनी विचार व्यक्त केले. तर एवढंच नव्हे तर दादाभाई नौरोजी यांनी ग्रंथ लिहून ब्रिटिश सरकार जे भारताचं शोषण करीत होतं ते चित्र देखील या ठिकाणी मांडलेलं दिसून येतं. आपल्याला आपल्या काळातील अनेक चळवळी समजून घेताना हस्तकला व्यावसायिकांच्या व्यथा प्रमुख लक्षात घेणं आवश्यक आहे. मग औद्योगिकरणाने नेमस्त जहाल गांधीवादी बुद्धिवाद्यांमध्ये देशप्रेमाची भावना चेतावलेली दिसून येते. एवढाच नव्हे, प्रत्यक्ष शहरी आणि ग्रामीण भागामध्ये विविध प्रकारे संतोष निर्माण झालेला देखील आपल्याला दिसून येतो. अशा प्रकारे भारतात ब्रिटिशांची राजवट प्रस्थापित झाल्यापासून जे आर्थिक बदल घडून आलेले होते, या बदलांमध्ये हस्तउद्योगाचा ऱ्हास हा मोठा बदल असलेला या ठिकाणी दिसून येतो. कारण मध्ययुगीन काळात स्वयंपूर्ण ग्रामव्यवस्था अस्तित्वात असून हस्तव्यवसायांचा उद्योग, शेतीचा समन्वय, गावातील गरजा गावातच भागविल्या जात असे. त्याचप्रमाणे कारागीर, शेतकरी आपल्या फावले वेळ ते हे काम करत असल्यामुळे या सगळ्या गोष्टींमुळे भारतात समृद्धी नांदत होती. त्यामुळे परकीय अंतर्गत बाजारपेठेत या मालाला मागणी होती. उत्पन्नाचा वेग मोठ्या प्रमाणात वाढलेला होता आणि मोठ्या प्रमाणात नफा मिळत असल्यामुळे परकीय व इतर कंपन्या हजारो मैलाचं अंतर पार करून भारतात येत होते. या प्रकारे एक प्रकारे असमतोल देखील निर्माण झालेला दिसून येतो. मग परकीयांना तर आपल्याला वस्तू हव्या होत्या, परंतु आपल्याला परकीयांच्या वस्तू नको होत्या. त्यामुळे त्यांच्याकडून सोने चांदी या वस्तू दिल्या जात असे. मग हा प्रकार ब्रिटिशांना परवडणारा देखील नव्हता. त्यामुळे
या ठिकाणी अंतर्गत वस्तू नफ्यातून घेण्यास त्यांनी प्रारंभ देखील केलेला दिसून येतो. अशा प्रकारे आशियातून पक्का माल नेण्याऐवजी तो माल या ठिकाणी आशियात खपवायचा होता. यासाठी त्यांनी स्थानिक पातळीवर तयार होणाऱ्या परक्या मालाच्या उद्योगावर नियंत्रण आणून ती कशी नष्ट होईल अशी धोरणे या ठिकाणी ब्रिटिशांनी आखली आणि यातूनच औद्योगिकरण म्हणजे हस्तउद्योगांचा ऱ्हास घडून आलेला दिसून येतो. ओके, थँक्यू.